मैच की सुरुवात यहाँ पर होने जा रही है। सामना शुरू होतोय, सामन्याची सुरुवात इथे केली जाते। पहला चेंडू टाकला जाईल, गोलंदाज सज्ज असतील आशिष मायाचारी। फ्रेंड्स फॉरएव्हर 11 क्रिकेट संघ विरुद्ध सामना पाहतो आपण यमराज 11। पहिला चेंडू सरळ बॅटने टोलवला आहे, चांगला अगदी सुरेख फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहतोय। चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं बिडॉपकडे। दरम्यान धावसंख्या 0 धावसंख्येवर। पुन्हा या षटकातील आशिष गोलंदाजी करतो। पुढचा चेंडू घेऊन रणजित गव्हाणे अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न, विकेट किपर कडून अपील केली गेली, अपील मात्र फेटाळलेली। सामन्याचे पंच म्हणून या सामन्यामध्ये गणेश गायकवाड आणि स्कोरले पंच स्वप्नील काकडे आणि त्याचबरोबर माझे सहयोगी समालोचक पंकज पाटील सर आणि नेते स्टुडिओ स्पोर्टचे अमुक जगताप साहेब, या सर्वांच्या भेटीने तुमचं सहर्ष स्वागत। अकुट टप्प्याचा चेंडू जवळ गेला आणि फटका खेळलाय। चेंडू दीप कव्हरच्या दिशेने जाईल 4 धावेसाठी। या 4 धावेची पहिला चौकार इथं वसूल केला गेलाय। रणजित गव्हाणेच्या बॅटमधून निघणारा हा खणखणीत प्रहार 4 धावा चौकार येतोय। चला पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज आशिष। उजव्या हाताने राउंड विकेटचा मारा करतो 14 चेंडू घेऊन। मैदान राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे इस ओवर की चौथी गेंद लेकर सामने है बल्लेबाजी करने के लिए रणजीत गव्हाणे, जिन्होंने चौकों के साथ अपने रनों का अकाउंट ओपन कर लिया, 4 रन के साथ खाता खुला है। शॉर्ट रन गेंद टप्पा गिरने के बाद ज्यादा उछली गेंद बिल्कुल मारना चाहते थे, जगह से रूम नहीं बना पाए, फिर भी गेंद जा रही है स्कोरलेस क्षेत्र में। 1 रन तो बनेगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 5 रन। फ्रेंड्स फॉरएव्हर 11 क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बैटिंग करनी होता मिळतो। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतो फ्रेंड्स फॉरएव्हर क्रिकेट संघ। पुन्हा गोलंदाजीला या षटकातील आशिषचा 5वा चेंडू असेल। समोर येतो गोलंदाज दंपदीप बनसोडे, एक नामवंत फलंदाज, गोलंदाजीला असेल स्ट्राईकवर। आणि पुढील 3 मॅचेस हे 4 ओव्हरचे असतील आणि त्यानंतर शेवटचा जो सामना असेल क्वार्टर फायनलचा तो मात्र वेळेनुसार ठरवला जाईल। पुढचा चेंडू, ओहो अतिशय भिन्नाट चेंडू, इथं मात्र वेगवान चेंडू टाकला गेलाय। टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू उसळतो, बॅट्समनच्या बॅटच्या भरून चेंडू गेलाय, थेट विकेट किपर कडे निर्धाव डॉट चेंडू फेकला गेलाय। दरम्यान धावसंख्या 5 धावा झाली आहे। पुन्हा या षटकातील आशिषचा हा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो आशिष। उजव्या हाताने राउंड विकेटचा मारा करेल दंपदीप बनसोडे, स्ट्राइकला फलंदाजीला असेल। और टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक के लिए लगभग 1 लाख रुपए का पहला प्राइज विनोद गंगने यानी कि पिट्टू भैया गंगने, इनकी ओर से बिल्कुल ये इनाम दिया जा रहा है, लगभग 1 लाख रुपए का प्राइज। शॉर्ट गेंद इस बार ऑन पे गेंद को मारने की कोशिश में बढ़िया फील्डिंग में अपन ओवर समाप्त हो रहा है। पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5। पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। धीमी शुरुआत, कमजोर भरी शुरुआत हम कहेंगे, केवल 5 की ऊपर 5 धावा झाल्या आहेत। चला लवकर आपल्याला 1 ओव्हर टाकण्यासाठी 4 मिनिट आहेत, म्हणजे तुम्हाला सही 24 मिनिटांमध्ये षटक टाकून घ्यायचे आहेत। बॅट्समन एजासाठी तुम्हाला 5 मिनिट एक्स्ट्रा दिले गेलेत, त्याच्यामुळे हा डाव तुम्हाला 6 षटकाचा 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे। चला वेळ करू नका, गोलंदाजीला बोलवलं गेलंय। दुसरं षटक घेऊन यमराज 11 संघाकडून सौरभजी बॉलरचं नाव
शाहरुख शेख, वैसे तो शाहरुख शेख यहाँ पर मौजूद है और किंग खान की टीम कल आईपीएल में फाइनल के पोस्ट में पहुंच चुकी है। शाहरुख खान इनकी टीम कल पहुंच चुकी है फाइनल में। के बाहेर येतोय चेंडू, दरम्यान हल्ला चढवला गेला, चेंडू जातो इथं लॉंग ऑफ सीमारेषा पार करेल हा खणखणीत षटकार वसूल केला गेलाय। चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला गेलाय, फलंदाजी हल्ला चढवलाय। या षटकाराची संघाची वाढती धावसंख्या 1-1 म्हणजेच 11 धावा झाली आहे। इथं मात्र शाहरुखचं षटकाराने स्वागत केलं गेलंय, वेलकम किया जाता बा छक्के के साथ। तो अबीर का स्कोर केवल 11 की योग पर। शाहरुख फिर से गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद के रंजीत गंवाने के लिए एक चौका एक छक्का लगा चुके अपने पारी में। आगे चले गए, फिर से उसी दिशा में गेंद को मारा जाता हुआ देखना, आशीष मायाचारी गेंद का पीछा कर रहे हैं और एक फील्डर आ रहा है गेंद को रोकने के लिए, लेकिन दोनों को चकमा देती है गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन। एक कदम आगे चले गए, बल्ले के बीचों बीच लेकर बिल्कुल एक्स्ट्रा कवर फील्डर के ऊपर से गेंद को मारा जा रहा है और निश्चित ही 4 आएंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला शाहरुखचं थोडंसं मागणं षटक आपण पाहतोय। रणजित मात्र आपली बॅट तळपवतोय, रणजितची बॅट मात्र चमकताना आपण पाहतोय। दरम्यान मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली, चेंडू अगदी जातो विकेट किपरच्या मागे, निश्चितच 4 धावा इथे येतील। या 4 धाब्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या 19 धावा। हा फटका थोडासा विश्वास बरा नव्हता, परंतु चेंडू मारायचा प्रयत्न कबरच्या दिशेने केला गेला, बॅटची एज लागली, चेंडू अगदी गॅप मध्ये जातोय, थर्ड मॅन सीमारेषा पार करेल। या 4 धाब्यानिशी भारतीय धावसंख्या 19 धावा। पुन्हा शाहरुख गोलंदाजी करतोय या षटकातील चौथा चेंडू घेऊन। ओहो हो, हा तर सुरेख फटका, अफलातून फटका खेलना है और निश्चित ही गेंदबाज बिल्कुल मौका दे रहे, मौके पे ये चौका आ रहा है। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया, खूबसूरत चौका मिला, मौका लगा चौका और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 23 की ओवर पर 23 रन। शाहरुख थोड़ा सा बहुत ही महंगा और चलता हुआ। शॉर्ट गेंदबाजी बैकफुट पर चला गया, हल्के से पुश किया जाता है जब तक कि फील्डर फील करते किसी को मौका नहीं। इस ओवर में लगातार चौथी गेंद पर चौथा चौका लगा है, 4 गेंदों पर 4 चौके चले, आगे बढ़ता बस कुछ 27 की योग पर। इस बार गेंद को मारने की कोशिश में चेंडू मारायचा प्रयत्न इथं अगदी टप्पापर्यंत थोडंसं खाली राहतोय। या षटकामध्ये शाहरुखला पहिल्यांदा शाहरुखनं चांगली गोलंदाजी केली म्हणायला हरकत नाही, कारण 5 चेंडूवर गोलंदाजचं वर्चस्व दाखवलं गेलं आणि शेवटच्या चेंडूवर मात्र वर्चस्व गोलंदाजाकडून टाकलं गेलंय। दरम्यान 2 षटकं संपली आहेत, धावा झाल्या 27 धावा। चला गोलंदाजीला मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजीला इथं संघाकडून आलाय। बॉलर नेम प्लीज।
चला बॉलरचं नाव जरा सांगा. बालाजी सूर्यवंशी, नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येईल. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजीला. 2 षटकानंतर 27 धावा बनवल्या गेल्या. पहिला चेंडू टाकला जातोय गोलंदाजाकडून. आशिष सर तुम्हाला षटक टाकण्यासाठी 30 मिनिट आहेत फक्त, लक्षात ठेवा. हा चेंडू रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातून चेंडू सुटलाय. दरम्यान पाहूया पंचांचा इशारा काय तो. बाईची एक सिंगल धाव येईल. या सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या 28 धावा, 28 रन. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान धावसंख्या इथं थांबली होती 28 धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू टाकला जाईल. हा चेंडू हो 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 अतिशय उत्तम चेंडू. त्या दरम्यान आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडून अगदी खाली राहतो तो थेट गेला. विकेट कीपरने चांगलं कलेक्शन, विकेट के पीछे अच्छे अंदाज में गेंद को गैदर किया जा रहा है. चांगली विकेट कीपिंग आपण तिथं पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज बालाजी कडून टाकला जाईल. सीधा मात्र हल्ला सोडवला गेलाय. चेंडू मध्ये वेग आणण्यासाठी मात्र जोरात चेंडू टाकला गेला. त्याचा पुरेपूर फायदा घेत चेंडू हवेत उडवलाय. चेंडू थेट जातो सीमारेषा पार करेल 6 धावेसाठी. या 6 धावेची वाढती धावसंख्या 34. बार बड़ा लेग स्टंप पर आती गेंद गेंद को मारने की कोशिश में गेंद बिल्कुल स्कोरलेस क्षेत्र में 1 रन तो बनेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बढ़ 35 की ऑफ पर 35 धावा झाला. पुढचा चेंडू टाकला जाईल. मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक साठी 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. चेंडू सरळ बॅटने फटका टोलला. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने. निश्चितच एक सिंगल धाव येईल. या सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या 36. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असेल. धावसंख्या 36. बाजीराव देवकर, वेदांश मंडोळे, वेदांश विक्की मंडोळे यांच्या वतीने स्पर्धेला आपल्याला पाणी म्हणजे ड्रिंक्सची व्यवस्था इथं आपण पाहतो. दरम्यान इथं षटक संपतंय. 3 षटकानंतर धावा झाला 40. चला ड्रिंक्स करा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आत्ताच आपण पाहिलं की निश्चितच बालाजी देवकर साहेब असतील व वेदांश विक्की मंडोळे यांच्या वतीने स्पर्धेला आपल्याला पाणी पुरवलं गेलं आणि ते ड्रिंक्स ब्रेक एनर्जी ड्रिंक्स या ठिकाणी पुरवलं गेलंय. त्यांचं खूप खूप आभार असेल. कारण सध्याची स्थिती जर पाहिली तर खूप मोठा उन्हाळा आपण या वर्षी पाहतोय. बाजीरावांना देवकर त्याचबरोबर वेदांश विक्की मंडोळे यांच्या वतीने ड्रिंक ब्रेक साठी आपल्याला सहकार्य केलं गेलं. खूप खूप आभार असेल आपलं.
तीन षटकं संपली, धावा झाल्या 40 धावा. यानंतरच्या 3 षटकामध्ये काय होईल या एकदासाठी आपण जातो. माईक मात्र इथं हँडओव्हर करतोय. आगे की आवाज हम सुनेंगे पंकज पाटिल की जुबानी. चला ड्रिंक्स ब्रेक नंतर मला वाटतं दुसऱ्या डावाचे म्हणजे यात मध्यंतरानंतर आता बाहेरले 3 षटकं इथं शिल्लक असतील आणि हे 3 षटकं टाकण्यासाठी पाहूया कर्णधार कोणाच्या आधी चेंडू सोपवतोय. मला वाटतं स्वतः आशिष मायाचारी आपल्याला दिसतोय तिथं. आशिषचं हे वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक असेल 14. पाहूया या षटकामध्ये काय होतंय हे जाणून घेण्यासाठी आपण जातोय पंकज पाटील साहेबांकडे. धन्यवाद पवार सर. या थंड अशा ड्रिंक्स ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होत असताना चालू असलेला हा सामना यमराज 11 क्रिकेट संघ विरुद्ध फ्रेंड्स फॉरएव्हर क्रिकेट संघ या दोन. पंकज पाटील सर या आपण थोडासा सामना दोन्ही संघाला वेळ देखील दिला गेलाय. त्याचबरोबर यानंतर तिथे 3 सामने असतील, 4-4 षटकाचे सामने समितीने ठरवले आहेत आणि शेवटचा जो सामना असेल क्वार्टर फायनलचा तो सामना वेळेनुसार ठरवण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची. बरोबर आहे, नक्कीच सर. वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि दोन्ही संघातील दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की सामने लवकरात लवकर खेळवायचं आहे. संयोजक समितीलाही सहकार्य करायचं आहे. कृपया दोन्ही संघाचे संघनायक दोघांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. आशिष मायाचारी वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन जात आहेत धम्माला. धम्माच्या बॅटला सूर्यकाचा फटका. झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, नक्कीच या ठिकाणी पूर्ण करत आहेत. या 2 धावाच्या साथीने संघाची धावसंख्या होती ती 42. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते जी की रणजीतच्या बॅट मधून आपण पाहतोय. चौकार षटकार भयंकर अशी आताशबाजी करत असताना सलामीचा फलंदाज एक आक्रमक फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे एक संघाला चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करत असताना परत एकदा आशिष आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय सामना करण्यासाठी. धम्मा सूर्यकाशी गोलंदाजी. पंचाचे दोन्ही हात आकाशामध्ये. अतिरिक्त वाईड. या अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी संघाला मिळत आहे. जे की प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक मैदानात चालू आहे. यमराज 11 क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 4थं षटक मैदानात चालू आहे. फर्स्ट बाउन्स. पंचाचा निर्णय. अतिरिक्त वाईड आणि वॉर्निंग. अतिशय उसळी मारलेला हा चेंडू होता. परत एकदा पुढचा चेंडू बॅटचा कार्ड घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला धक्का बसत असताना संघाला सलामीचा फलंदाज प्रदीप बनसोडे या ठिकाणी बाद होऊन पहिला धक्का बसत असताना या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना स्वतः कर्णधार आशिष मायाचारी, जे की अतिशय आक्रमक जोडी हे मैदानामध्ये चालू असताना अतिशय वेगानं धावा करत असताना हे पाहणं या दोन्ही सलामीवीरांना
धावाला लगाम बसवत असताना या ठिकाणी आशिष मायाचारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विष्णू भिसे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजूनही सलामीचा स्ट्रायकर फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये आहे, जे की आक्रमक फलंदाजी करून 14 बॉल मध्ये 38 धावसंख्येवर खेळत असताना अजूनही नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. की संघासाठी झालेल्या 43 धावापैकी 38 वैयक्तिक धावा हे रणजितनं या ठिकाणी बनवले आहेत. थोडंफार क्षेत्ररक्षण मध्ये बलत करत असताना परत एकदा आशिष टू विष्णू. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. पहिल्याच चेंडूवर विष्णू या ठिकाणी बाद झालेला आहे. विजय चला कॅच कुणी पकडलं जरा नाव सांगा. या ठिकाणी सुरेख असा झेल रवीच्या मार्फत आपण पाहतोय. आशिष मायाचारीनं स्वतः कर्णधार कशी गोलंदाजी करायला पाहिजे, जिम्मेदारीने गोलंदाजी कशी करायला पाहिजे याचं उत्तम प्रदर्शन दाखवत असताना या ठिकाणी रवी फुटाणेने कॅच पकडलाय का रवी देमरेने? फुटाणे का? ओके. फारसी येथील लेग स्लिप या ठिकाणी एक स्मित हास्य देऊन आमच्या वाणीला सन्मान देत असताना परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद सर. आशिष नवीन मैदानाच्या बॅटर आशिष. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. राहुल फलंदाजीसाठी या ठिकाणी मैदानात आलेला आहे. राहुल राऊत स्वतः कर्णधार आणि कर्णधाराला गोलंदाजी करण्यासाठी आशिष कर्णधार सज्ज आहे. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू असली ते अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय, जे की या षटकामध्ये 2 महत्वाच्या फलंदाजाला तंबूमध्ये पाठवलेल्या आशिषने, जे की अतिशय आक्रमक फलंदाजी करत असताना या दोन्ही अतिशय वेगानं वाढत असलेल्या धावसंख्येला लगाम लावत असताना, ब्रेक लावत असताना आशिष मायाचारी परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 30 मिनिटे दिलेली आहेत. 30 मिनिटांमध्ये 6 षटक पूर्ण करायचे. परत एकदा आशिष टू राहुल. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. थोडीशी दिशा चेंडूने या ठिकाणी भटकली आणि पंचांचा निर्णय अतिरिक्त वाईट. या सामन्यासाठी पंच म्हणून गायकवाड सर व काकडे सर या ठिकाणी पंचाची भूमिका करत असताना निश्चितप्रमाणे आपण पाहिलं होतं आमदार प्रीमियर लीग मध्ये गायकवाड सरांनी या ठिकाणी कार्य केलं होतं. परत एकदा आशिष टू राहुल. सुरेख अशी गोलंदाजी. थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी लेगबाईच्या रूपामध्ये पंचांचा निर्णय खणखणीत 4 धावा. या 4 धावानंतर संघाची धावसंख्या होती ती 48. 2 गडी बाद. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे की या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय तिफायती गोलंदाजी करत असताना आशिषला आपण पाहत होतो, जे की महत्वपूर्ण 2 फलंदाजाला बाद केलं होतं. थोडीशी यष्टीरक्षक आणि स्लिपच्या हातून या ठिकाणी चूक झाली आणि सरळ चेंडू सीमा पार झाला. बाईच्या रूपामध्ये 4 अतिरिक्त धावा. या 4 धावानंतर 48 धावा. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. परत एकदा बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडू जात असताना या ठिकाणी 4 षटक पूर्ण. 48 धावा. 4 षटक पूर्ण. 2 गडी बाद झालेले आहेत.
फ्रेंड्स फॉरएव्हर विरुद्ध यमराज 11 या दोन संघामध्ये चालू असलेला हा बिग बॅश क्रिकेट लीग या स्पर्धेचा दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे, जे की हा 6 षटकाचा सामना आहे. यानंतर होणारे सामने आहेत ते 4 षटकाचे असतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि क्वार्टर फायनलचा जो सामना आहे तो संयोजक समिती वेळेनुसार या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल, याची सर्वच संघाने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतो बालाजी. बालाजीचा सामना करण्यासाठी सलामीचा स्ट्रायकर फलंदाज अजूनही मैदानामध्ये एक खिंड लढत असताना, एका बाजूने किल्ला लढत असताना रणजित. बॅटचा बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू जात असताना सुरेख असा गोलंदाजीचा मारा करत असताना आपण पाहतोय बालाजीला, जे की एक आक्रमक फलंदाज रणजितला या ठिकाणी कुठलाच मोठा फटका घेऊ देत नाही. परत एकदा गोलंदाजीला सुरुवात. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे आणि सुरेख असा झेल रणजितच्या रूपामध्ये लागलेला हा तिसरा धक्का फ्रेंड्स फॉरएव्हर या संघाला. यानंतर आजच्या दिवसातील तिसरी जी लढत आपण पाहणार आहोत म्हणजे पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध या सामन्यातील पराभूत संघ, या दोन संघादरम्यान पुढची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच सर. मला वाटतं पहिल्या सामन्यात सार्थक 11 संघ पराभूत झालाय, त्यांना मी विनंती करतो की पुढची मॅच तुमचीच असेल याची नोंद घ्यायची आहे. त्याला कॅच कोणी पकडलाय? सागर लोखंडे जे खेळाडू आहेत जिथे आता कॅच पकडली गेली सागर कडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना धीरज भांजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय, जे की त्याचं होम ग्राउंड आहे. पाहूया आपल्या संघासाठी निश्चितप्रमाणे काय योगदान देऊ शकतो. 48 धावा, 3 गडीवाद, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये टाकतोय बालाजी. थोडफार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना कर्णधार मायाचारी सर. परत एकदा बालाजी गोलंदाजीवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज भाजी. सुंदर असा फटका, पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या खाली कुठलाच क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 धावा आणि संघाचा अर्धशतक पूर्ण होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 50 धावा झालेल्या आहेत फ्रेंड्स फॉरएव्हर या संघाचे. परत एकदा बालाजी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे घेतलेले. फुलटॉस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय या ठिकाणी. एक मोठी धावसंख्या करायची असेल तर निश्चित प्रमाणात चौफेर फटकेबाजी केली पाहिजे, चौकार आणि षटकाराची आताशबाजी केली पाहिजे, जे की रणजीच्या रूपामध्ये आपण पाहत होतो. अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता तो संघासाठी. त्याच पद्धतीनं त्याच माध्यमातून अशी चौफेर फटकेबाजी कोण करू शकतं का आणि संघाला चांगला मोठा स्कोर कोण करू शकतं का आपण पाहणं गरजेचं. आता मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतोय धीरजच्या बॅट मधून. एक धाव या ठिकाणी मिळतीये. या 1 धावाच्या साथीने संघाची धावसंख्या होती ती 51 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये टाकतोय बालाजी. अतिशय संत गतीनं धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय, जे की अंतिम परत एकदा बालाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धम्मदीपला सॉरी राहुलला या ठिकाणी लेग स्लिप कडे चेंडू ढकलला होता आणि निश्चितप्रमाणे 1 धाव मिळते राहुलला.
षटक क्रमांक 5 पूर्ण होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 52 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या डावाचे. पाहूया किती धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारू शकेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हे शेवटचं 6वं षटक कोण घेऊन येते पाहूया यमराज 11 क्रिकेट संघाकडून. दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. यानंतर सुंदर असा फटका राहुलच्या बॅट मधून सरळ सीमा पार खणखणीत दमदार षटकार. बॉल टाका. पहिल्याचा एक बॉल टाका या ठिकाणी. चला बॉलरचं नाव सांगा. आशिष सर. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरच्या शेवटच्या षटकामध्ये सुरुवात झालेली आहे ती षटकारानं आणि जे पाहिजे ते धावा या ठिकाणी खेचत असताना राहुल परत एकदा उंचून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र कमबॅक केलेला आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरनं. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. एक षटकार मारल्यानंतर अतिशय सुंदर असा कमबॅक केलेला आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचे. फ्रेंड्स फॉर एव्हर पाहूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. आता मात्र सुंदर असा कनेक्ट झालेला आहे चेंडू आणि सरळ सीमा पार खणखणीत दमदार जे की 64 या धावसंख्येवर संघ पोहोचलेला आहे. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. चला यानंतर जो सामना असेल निश्चितच या ठिकाणी मला वाटतं थोडीशी चुकीची मला माझ्याकडनं माहिती गेली. पुढचा सामना हा दोन्ही विजय संघादरम्यान होईल. म्हणजे पहिला सामना जय बजरंग संघाने जिंकला. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचा सामना हा तिसरा जय बजरंग क्रिकेट संघावर असेल याची आपण नोंद घ्यायची. 4 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुंदर असा फटका परत एकदा पाहतोय. सरळ चेंडू सीमा पार खणखणीत दमदार षटकार. जे की या षटकामध्ये खणखणीत गगनचुंबित 3 षटकार खेचलेले आहेत. जे कर्णधाराला साजेची खेळी या ठिकाणी आपण पाहतो राहुलच्या बॅट मधून आणि संघाला एक चांगल्या स्कोरर कडे या ठिकाणी पाहतोय. जे की या षटकारानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 70. 3 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू या डावाचे शिल्लक आहेत आणि अतिशय आक्रमक फलंदाजी करत असताना संघाचा कर्णधार राहुल आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे राहिलेल्या शिल्लक असलेल्या 2 चेंडू मध्ये किती धावसंख्या या ठिकाणी खेचतोय राहुल हे पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे आणि निर्णायक ठरणार आहे. जे की या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार खेचलेले आहेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचा चालणीने अतिरिक्त वाईड. या अतिरिक्त एक धाव आणखीन एक भर होती धावसंख्येमध्ये. 71 धावा. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा राहुल सज्ज होतोय.
यार्कलेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. निश्चितप्रमाणे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करत आहेत राहुल. अतिशय उत्कृष्ट अशी रनिंग द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. या डावाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि राहुल सज्ज होतोय पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी. या ठिकाणी यार्कलेन टाकलेला चेंडू होता, समजला नाही या ठिकाणी राहुलला. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन, 3 षटकार खेचल्यानंतर कमबॅक केलेला या ठिकाणी ज्ञानेश्वरनं. आणि शेवटचा या एक धाव या ठिकाणी मिळत आहे. या एक धावाच्या साथीनं संघाची धावसंख्या होती ती 74 धावा. 75 धावसंख्येचं आव्हान यमराज क्रिकेट 11 या संघासमोर ठेवण्यात आले. निश्चितच ही स्पर्धा जी खेळली जाते फ्रेंड्स फॉरएव्हर बिग बॅशच्या लीग क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री विनोद पिंटू भैया गंगणे, माननीय श्री विजय सर गंगणे मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धेला लाभलं पहिलं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक 61,000 रुपीज म्हणजे 61,000 रुपये पारितोषिक माननीय श्री रणजित भैया इंगळे त्याचबरोबर आनंद मालक जगताप यांच्या वतीने दिले गेले. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 31,000 रुपये पारितोषिक माननीय श्री सचिन भैया रोजकरी यांच्या वतीने दिले गेले. युट्यूब सौजन्य माननीय श्री नारायण भाऊ ननवरे, चेअरमन धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशन, समर्थ नागरी पतसंस्था तुळजापूर यांच्या वतीने. सन्माननीय ट्रॉफी सौजन्य आनंददादा कनले, तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा वर्ष सदस्य रुग्ण कल्याण समिती जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने. आणि मंडप सौजन्य अमरदाजी हंगरगेकर आणि त्याचबरोबर रामचंद्राबा रोजकरी, ड्रेसिंग सौजन्य सुहास भैया राऊत साहेबांच्या वतीने लाभलंय. तर यानंतर या स्पर्धेमध्ये मानद सिरीज साठी जे सौजन्य लाभलंय सुहास भैया गायकवाड, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर यांच्या वतीने रेंजर सायकल दिली गेली. बेस्ट बॅट्समन साठी राहुल भैया साठे, मातुश्री ट्रेडर्स उपसरपंच अपसंगी ग्रामपंचायत एलईडी टीव्ही या स्पर्धेला दिली गेली. बेस्ट बॉलर साठी दिनेश भैया शिंदे, सिद्धी मोबाईल शॉपिंग अँड्रॉइड मोबाईल दिला जातोय. बेस्ट फिल्डर साठी सचिन भैया सरगळे, छत्रपती स्पोर्ट्सच्या वतीने शूज दिले जाताना आपण पाहतोय. आणि मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार कैलासवासी अरुणराव काका कंदले व कैलासवासी पुष्पा काकी अरुणराव कंदले यांच्या स्मरणात माननीय श्री आनंदराव कंदले यांच्या वतीने स्पर्धेतील सर्व चषक स्पर्धेला लाभले आहेत.
ड्रिंक्स। बॅटिंग संघ आशिष मायाचारी संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू माझ्याकडे पाठवायचा इथं, आणि फिल्डिंग संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू आहे इथं आमच्याकडे। चला मॅच सुरू करतोय आपण। दुसऱ्या डावाची सुरुवात इथं केली जाते। थोडस वेळ कमी असल्यामुळे ओव्हर देखील कमी केले गेले आहेत, त्याच्यामुळे विनंती करतोय की हा सामना ताबडतोब सुरू करायचा आहे। वेळ करू नका, लवकर मॅच चालू करा। चलेंगे मैच की शुरुआत तो यहाँ पर होने जा रही है। जीतने के लिए रनों का एक बड़ा पहाड़, 74 रनों का 75 रन का टार्गेट दिया जा रहा है और 75 धावांचं जे आव्हान दिले गेले त्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक वर असेल मला वाटतं सागर लोंढे आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहे रवी डेंबरे आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो पहिले षटक घेऊन आले बॉलर रणजित गव्हाणे। चला रणजित असा खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये, बॅटिंग देखील ओपनिंग केली आणि बॉलिंग देखील ओपनिंग टाकतोय। सर सागर लोखंडे आणि त्याचबरोबर मॅच सुरू होती। पहल ओव्हर की पहली गेंद शॉर्ट गेंद थी, बैक पर पद चला गया, पंच लगा दिया इस बार पहली गेंद पर खूबसूरती के साथ ये चौका। गेंदबाजी का आक्रमण सवाल दिया सूरज जोशी आणि जोशी साहेबांच्या चेंडूवर पहिला चौकार वसूल केला गेला सागर लोखंडीकडून। पहिला चेंडूवर पहिला चौकार वसूल केला गेलाय। पाहूया धावसंख्या फक्त 4 धावा झाली आहे। मारायचा प्रयत्न इथं मात्र ऑफस्टॉपच्या बाहेर येणारा चेंडू ऑनसाइडला फटका खेळायचा होता। चेंडू गेला विकेट कीपर कडे, डॉट चेंडू निर्धाव टाकला गेला। धावसंख्या थांबली ती 4 धावसंख्येवर। धावसंख्या फक्त 4 धावा। पुढचा चेंडू टाकला जाईल, गोलंदाज सज्ज असतील या षटकातील पुढील चेंडू। ओहो देख घुमा के मारा रिबस, विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है। वहां पर बैट्समैन की तारीफ करने की वहां पर पहले टप्पे पर गेंद को लिया जाता था, विकेट कीपर के पीछे चौका जा रहा है। देख के मौका मारा खूबसूरती के साथ चौका और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर केवल 8 रन।
शायद रमेश जी की बिल्कुल इस वक्त जो वक्त हो रहा है तकरीबन 3 बजने आ रहा है, इसका मतलब कब्बे कब्बे पेट में। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे ये गेंद, ये देखिए फिर से रिवर्स मारने की कोशिश पे अपील की जा रही है वहां पर। शायद वहां के फील्डर जिस तरह से अपील कर रहे थे वहां पर पीछे हाथ कर दिया, साइड में हम पर है, सामने हम पर है, लेकिन पीछे हाथ कर दिया वहां पर। लेकिन अभी भी रुका हुआ स्कोर यहाँ पर 8 रन, 4 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद, यानी कि स्ट्राइक रेट की बात करना चाहेंगे 200 की स्ट्राइक रेट से यहाँ पर बल्लेबाजी चल रही है और गेंद के पीछे 2 रन बनाए जा रहे हैं। 4 चौने टाकले के इस ओवर की कहानी, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद डॉट, तीसरी चौका, चौथी डॉट, पांचवी क्या होगा। बारी तो चौकों की है लेकिन इस बार डॉट गेंद है, बिंदी गेंद, जबरदस्त गेंदबाजी, खूबसूरत गेंदबाजी सूरज जोशी की ओर से वहां पर हो रही है। वैसे तो सूरज इस वक्त यहाँ पर ऊपर वाला सूरज बहुत चमक रहा है, कड़क रोशनी है, बिल्कुल बहुत यहाँ पर पसीना छूट रहा है। फील्डरों को बिल्कुल अक्सर क्रिकेट खिलाड़ियों के लिए इस वक्त जो क्लाइमेट इस वक्त है वहां पर बहुत परेशानी, बार बार पसीना छूट रहा है। बॉलरचं होम ग्राउंड, जोशी साहेबांचं होम ग्राउंड, कुठं चेंडू हवेत, इथं मात्र डाय मारायचा प्रयत्न रणजित गव्हाणे साहेबांनी केला, थोडासा पुढे झेल मारायचा प्रयत्न, परंतु इथं मात्र हा चेंडू एक धाव इथं येते। एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 9 धावा। पहले का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 9 रन। अब नए ओवर की शुरुआत करने के लिए चलेंगे। राहुल भैया को अब गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है। खुद कप्तान है राहुल राऊत, गोलंदाजीला येतील। आपलं वैयक्तिक राऊत साहेबांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावातील दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाजीला। फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंदेगर। और फिर गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद जा रही है बिल्कुल बॉलर के पीछे लॉन्ग ऑन क्षेत्र में। जब तक कि फील्डर अपील करते 1 रन बनेगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर 1 और 1, इसका मतलब 11 की योग पर 11 धावा झाल्या आहेत। रमेश जी वैसे देखा था तो अमोक जी का मोबाइल जो है इस वक्त स्कोरिंग के लिए यूज किया जा रहा है। रमेश जी, ओहो व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ एक्सलेंट स्ट्रोक निकलता बा, सीधे बैट से सीधा धमाकेदार प्रहार निकलता बा, दर्शकों का दिल खुश करने वाला छक्का निकलता बा। बैट्समैन का कॉन्फिडेंस मैं तारीफ करना चाहूंगा, गेंदबाज को लगा धक्का क्योंकि बल्लेबाज ने लगा पावरफुल छक्का और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। बल्लेबाज सागर ये भी अपने रनों की घाघर भर रहे हैं। वहां पर रनों की घाघर भरेंगे तब जाकर आप मैच जीत सकते हैं। अगर रनों की घाघर खाली रहेगी तो मैच भी आपके हाथ से छूट जाएगा। वहां पर राहुल पुढचा चेंडू और इस बार फिर से मारने की कोशिश, नीचे खिलाड़ी नहीं है, पहले डब्बे पर गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। 4 रन और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 21 रन। और समोरच्या कॅमेरेवाल्यांना एक विनंती आहे की आपण चेंडू तुमच्याकडे आला तर कॅच बीस पकडायला जाऊ नका, खाली आहे चाल।
धावसंख्या अजूनही थांबली होती 21 धाबा 9-10 चेंडू मध्ये 21। फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए थोड़ा सा महंगा और चलता बार राहुल राउत का महंगा और इस बार गेंद के बहरा इस बार गेंद को जोर से मारा जा रहा अलॉन्ग द कार्पेट स्ट्रोक निकलता बात देखिए फील्डर ने बिल्कुल ऐसे वैसे कर किसी भी हाल में गेंद को रोका है। वहां पर कभी कभी दिशा बदल रही थी गेंद को लेकिन वहां पर फील्डर ने अपने आप को संभाला अपने आप को भी संभाला गेंद को भी संभाला। वहां पर 2 रन आएंगे 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 23 की ऑफ पर। चला पुढचा चेंडू राहुलचा टाकला जातो तो फलंदाज सागरसाठी। सागर मात्र हल्ला सोडवण्याचा प्रयत्न करतो टॉपीज लागली विकेट कीपरच्या मागे चेंडू जातोय शॉट पाडण्यात गेला अगदी सोपा झेल तिथे टिपला जातोय फलंदाज होतोय बाद टिपतोय झेल फलंदाज होतोय फेल। धीरज भांजी वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा विकेट जार गया लगने वाला आखिरकार पहला झटका लगता हुआ 23 की ऑफ पर। यहां से मैच जीतने के लिए 24 गेंदे और 52 चाहिए इसका मतलब हर ओवर में 13 चाहिए। प्रत्येक षटकामागे तुम्हाला 13 धावा बनवायचे आहेत म्हणजे 52 धावा अजूनही हव्या आहेत विजयासाठी 24 चेंडू शिल्लक आहेत। न्यूमॅन आशिष मायाचारी इस बार फिर से देखना है तो हमारे बिल्कुल ड्रिंक्स इस ओवर के बाद यानी कि तीसरे ओवर के बाद ड्रिंक्स होगा तो ड्रिंक्स की शायद ड्रिंक्स के लिए रेडी रहे। चला नवीन षटक घेऊन बॉलिंगला मात्र बोलवलं गेलंय आणि जर स्पर्धेमध्ये ड्रिंक ब्रेकची जर आपण स्पर्धेमध्ये ड्रिंक ब्रेकसाठी सर्वात मोठं सहकार्य बाजीराव देवकर त्याचबरोबर वेदांश विकी मांडवळे यांचं सहकार्य आपण स्पर्धेला पाहतोय। दरम्यान गोलंदाजीला इथं येतोय आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक 3 घेऊन आलाय धम्मदीप बनसोडे। मैन पाउंड वागदारी धम्मदीप बनसोडे धम्मा के नाम से इन्हें जाना जाता है। आवाज जोर से मारने की कोशिश गेंददार के स्क्वायर क्षेत्र में फील्डर वहां पर तैनात है जब तक कि गेंद को रोका जाता है फील्ड किया जा रहा है फिर भी 1 रन की दौड़ होगी वहां पर 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24 की ऑफ पर 24 धावा झाल्या आहेत। षटक टाकलं जात आहे या डावातील तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ते बी चेंडू आणि 51 धावा बनवायचे आहेत। आशीष मायाचारी के लिए ओहो इस बार लपटे स्ट्रोक आवाज टाइमिंग नादापुर देखने मिली इस बार। षटकार येतोय स्लो चेंडू इथं मात्र परिवर्तन के तौर पर धीमी रफ्तार से गेंद आई परिवर्तन के तौर पर नकल गेंद थी नकल गेंद पर कुछ समझ नहीं पाए अभी भी रुका बस स्कोर केवल 30 की ऑफ पर लॉस ऑफ ओनली 1 विकेट। मैदान में बहुत सारा चेयरअप होता हुआ हम देख रहे हैं वहां पर खिलाड़ी को प्रेरित किया जा रहा प्रोत्साहन दिया जाता है। इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में नीचे है खिलाड़ी देखना है क्या होता है और ये क्या छोड़ा वहां पर कैच छोड़ा वहां पर। और निश्चित ही अक्सर क्रिकेट में जो कहावत होती है टेक कैच विन मैच कहा जाता है पकड़ा कैच जिंक का मैच कहा जाता है और निश्चित ही कैच छूटा गेंदबाज का दिल टूटा और साथ ही साथ 1 रन भी लूटा वहां पर।
चलेंगे इस बार फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए इस ओव्हर की 5वी गेंद लेकर 20 चेंडू 44 धावा बनवायच्या आहेत. यानंतर सामना दोन्ही विजय संघामध्ये. इथं हल्ला चढवला गेलाय. ये गेंद बैट के सामने मिली, बल्लेबाज ने लगा दिया जानदार स्ट्रोक, 6 रन. और इस छक्के के बाद टोटल स्कोर इस वक्त 37 रन की ऑफर. करने के वहां पर बल्ले के बीचों बीच निकल ताकतवर अंदाज में स्ट्रोक निकलता हुआ ये निकला, कमाल के अंदाज का लगा दे धमाल स्ट्रोक निकलता हुआ, सुपर से ऊपर स्ट्रोक निकल रहा, 6 रन की दिया. डेमरेवाड़ी के बिल्कुल मिस्टर रवि डेमरे के बाद से निकलता हुआ दमदार प्रहार. शॉर्ट गेंद आई, बैकफुट पर चले गए, ऊंचा उड़ाया, खिलाड़ी बहुत दूर है, कैच तो नहीं हो पाएगा लेकिन एक तो मिलेंगे वहां पर. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 38 रन 38 रन. आधे समय में बिल्कुल आधा काम हो चुका है. यहां से आधे समय में आधा काम करना है. 18 गेंदों में 37 बने, 18 गेंदों में 38 बने और 18 गेंदों में 37 बनाना है. ड्रिंक्स ब्रेक, चलो ड्रिंक्स ब्रेक. और ड्रिंक्स ब्रेक के लिए बिल्कुल हम यहां पर देख सकते हैं बाजीराव अण्णा देवकर और वेदांश विकी मांडोळे यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक्स मैदानात आपण पाठवतोय. वैसे तो खिलाड़ी खेल खेलने के बाद, दौड़ने के बाद थक जाते हैं, तो थकने के बाद एनर्जी कम होती है. उस एनर्जी को बढ़ाने का काम बाजीराव अण्णा देवकर साहब और वेदांश विकी मांडोळे खिलाड़ियों को अभी भी मैदान में उत्तेजित किया जा रहा है ड्रिंक्स ब्रेक देकर. मंडोळे तो इस बार आधे समय में यहां पर मैच जीतने के लिए 18 गेंदों में 37 रन चाहिए. 18 चेंडू आणि तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत. यानंतर आजची तिसरी लढत असेल ती यानंतर आपण पाहणार आहोत. या सामन्यातील विजय संघ विरुद्ध जय बजरंग 11 क्रिकेट संघ यानंतरची पुढची लढत असेल. तो सामना 4 षटकाचा असेल. त्यानंतर चौथी लढत या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध सार्थक 11 हा चौथा सामना खेळवला जाईल. निश्चितच या सामन्याचा आपण लाइव प्रक्षेपण जे पाहतो सोलापूरचे मशहूर चैनल खेल चाहे कोई भी हो, आपके लिए हर दिन हर रोज आपकी सेवा में, चाहे खेल कबड्डी का हो, चाहे क्रिकेट का हो, चाहे हॉकी का हो, चाहे हैंडबॉल का हो, तो सब के लिए स्टूडियो स्पोर्ट्स हमेशा आपकी सेवा में तैयार है. ओंकार जी जगताप इनकी टीम इस टूर्नामेंट के लिए लाइव टेलीकास्ट कर रही है. जैसे कि टेक्नीशियन तथा ऑल इन वन मैन जो स्टूडियो स्पोर्ट्स के माने जाते हैं अमोक जी जगताप साहब, और स्टूडियो स्पोर्ट्स की तीसरी आंख मिस्टर रमेश लक्षटी. इस वक्त बॉलर के पीछे जो कैमरा रखा जा रहा है वहां पर लाइव टेलीकास्ट कर रहे हैं रमेश जी लक्षटी, तीसरी आंख. और बिल्कुल नागेश जी चिलबेरी, ये भी बिल्कुल कैमरामैन तथा हर काम में थोड़े से शातिर रहने वाला इंसान नागेश जी चिलबेरी. साइड एंगल से जो बिल्कुल स्क्वायर लेग के पास जो कैमरा रखा जा रहा है वहां से लाइव टेलीकास्ट किया जाता है नागेश जी की ओर से. और अंपायरिंग की बात करना चाहेंगे टूर्नामेंट सक्सेस बनाने के लिए खासकर से बिल्कुल गणेश गायकवाड़ सर और उनके साथ में स्वप्निल काकड़े, ये जोड़ी पूना से यहाँ पर मैचेस सक्सेस करने के लिए आ रही है और इनका भी मैं बहुत बहुत दिल से धन्यवाद देना चाहूंगा. आणि स्पर्धा अशीच होत नसते. स्पर्धा करायची असेल तुम्हाला बक्षीस जाते लागतात. त्यानंतर स्पर्धेसाठी काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी मला वाटतं बक्षीस जात्याबरोबर इतर पारितोषिक असतात. ज्याप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य सांगतो पंकज पाटील साहेब. पैसे तर तुम्हाला मिळणार ₹1,00,000 जिंकणाऱ्याला. त्यानंतर रेंजर सायकल असेल, टीव्ही असेल, म्हणजे घरात सायकल सध्या महत्वाची आहे. कारण आपण लहानपणी सायकल खेळत मोठं होतो. मोठ्यानंतर गाडी येते, गाडी आल्यानंतर पोट वाढल्यानंतर परत सायकलीकडे येतो. त्याप्रमाणे सायकल दिली गेली आणि माणसासाठी सध्या अत्यंत आवश्यक असलेला मोबाईलचं देखील पारितोषिक आहे. तुम्हाला सायकलीच्या बरोबर जर बूट रनिंग करायचं असेल बूट देखील स्पर्धेला दिला जातोय. आणि ह्या स्पर्धेत तुम्ही चांगली कामगिरी केली याची आठवण मला वाटतं ट्रॉफी देखील दिली गेली आहे. आणि एवढं मोठं ऊन आहे आणि उन्हापासून वाचण्यासाठी SS मोबाईल शॉपीने तुम्हाला ट्रॉफी देखील दिली गेली आहे. आणि निश्चितच आपण जिथे मॅचेस खेळतोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून जगदंबा मातेची फोटो देखील या स्पर्धेला दिला गेलाय.
आणि निश्चितच आता सध्या मात्र आपण पाहतो की या मला वाटतं बऱ्याच वर्षापासून आपण क्रिकेटचे सामने पाहतोय. यावर्षी असा कडक उन्हाळा कधी पाहिला नसेल. या उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे झाड देखील इथं दिलं जातोय. यानंतरच मात्र इथं समालोचनासाठी मला वाटतं सूरज अपील केली गेली आहे. मला वाटतं यानंतर मला वाटतं इथं पुढचं समालोचनासाठी माझे सहकारी मित्र पंकज पाटील यानंतर समालोचन करतील. धन्यवाद पवार सर. निश्चितप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक खेळाडूला त्याचा एक मान सन्मान या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायकल असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, शूज असेल, कॅप असेल, अशा प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. सूरज जोशीचा चेंडू, रवी डेमरे सुंदर असा फटका, प्रदीप त्या ठिकाणी डिफेंड करतो चेंडूवर. एक धाव या ठिकाणी निश्चितप्रमाणे मिळते. या एक धावाच्या साथीनं संघ पोहोचलेला आहे ते 39 धावा, एक गडी बाद. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे की 16 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. आपण या दोघांच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की जे 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज असताना पप्पू नलावडे या खेळाडूनं सामना एक हाती फिरवलेला होता. पाहूया या सामन्यामध्ये कोण हा सामना फिरवणार. सूरज जोशी अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक असा टप्पा या ठिकाणी. आशिष मायाचारीला समजला नाही चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. अतिशय हुशार आणि चालाकीने गोलंदाजी करत असताना आपण निश्चितप्रमाणे पाहतो सूरजला. तसं पाहिलं तर सूरजचं हे होम ग्राउंड आहे. ज्या ग्राउंडवर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिस करतो त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय सूरज. नक्की सर, अतिशय सुरेख गोलंदाजी, पंचावर कुठलाच असर नाही, सरळ सुंदर अशी लेंथ आणि लेंथ. सर्वच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेअरअप करत असताना, उत्साहित प्रोत्साहित करत असताना या ठिकाणी सूरजला ज्याचं ते होम मैदान मानलं जातं, त्याने या मैदानावर आपलं रात्र आणि दिवस केलेली आहे, तो सूरज जोशी आपल्या मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी करत असतात. परत एकदा सुरेख अशी गोलंदाजी, परंतु थोडी दिशाहीन. पंचांचा निर्णय अतिरिक्त वाईट आणि एक धाव पळून अशी एकूण एक्स्ट्रा 2 धावा या ठिकाणी संघाला मिळत आहेत. पाटील सर, मागाच्या सामन्यात देखील आपण पाहिलं होतं की 14 चेंडू मध्ये मला वाटतं जवळजवळ 36 धाबा हवा होता. इथे देखील 35 धाबा आहेत. म्हणजे मागाच्या मॅचची कहाणी इथं होती का पाहावं लागेल. कारण परंतु अतिरिक्त अशा वाईड एक आणि वाईड असे 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत. 41 धावा, एक गडी बाद. चौथं षटक मैदानात टाकतोय लोकल बॉय सूरज जोशी. सुंदर असा बॅटला कनेक्ट झालेला चेंडू सीमा पार, खणखणीत दमदार षटकार. रवी डेमरेच्या बॅट मधून बॅट अतिशय तळपते, जसं सूर्य आपली या ठिकाणी ऊर्जा आणि उष्णता फेकतोय बाहेर, त्याच पद्धतीनं बॅट मधून चौफेर अशा धावा खेचण्याचा प्रयत्न करत असताना तसं पाहिलं तर पंकज पाटील सर, सूरज आणि रवी हे नावे सूर्याचीच नाव आहेत. नक्कीच एक मात्र समीकरण आहे. हा रवी जो आहे निश्चितच गरजतोय कारण बरसराची गरज देखील इथं असेल संघाला. या षटकाराच्या संघाची वाढती धावसंख्या 47 धावसंख्या पोहोचली आहे. 13 चेंडू 28 धावा बनवायच्या आहेत. जाऊया परत एकदा गोलंदाज सूरजकडे. सूरज या चेंडूवर काय बदल करताना पाहतोय का आपण पाहूया. तर गोलंदाजी पण या ठिकाणी निर्धाव चेंडू जात असताना षटक पूर्ण होतोय, जे की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा, एक गडी बाद. यमराज 11 क्रिकेट संघ, जे की 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. पवार सर, गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज होती आणि मैदानावर कोण होतं माहिती आहे तुम्हाला? पप्पू नलावडे. आणि तो बार्शी संघाचा खेळाडू होता. आणि आता मात्र बार्शीचाच खेळाडू मैदानामध्ये आहे, जे की आपण पाहतो रवी डेमरेला. हे दोन्हीही खेळाडू एका संघासाठी खेळताना आपण बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे.
निश्चितच बार्शीमध्ये ज्यावेळेस स्पर्धा असते तर निश्चितच ओपन टुर्नामेंट मध्ये आरसीसी बार्शी संघाकडून खेळणारे एक खेळाडू आहेत. रवी डेंबरे असतील, पप्पू नलवडे असतील. आणि पप्पू बद्दल जर सांगायचं असेल तर तो स्वतःच्या गावामध्ये ग्रामीण खेळाडूंना भाव देणारी स्पर्धा तो स्वतः आयोजित करतो. तिथं फक्त शहरी खेळाडू नसतात, फक्त ग्रामीण खेळाडूच असतात. त्याचं आयोजन मात्र पप्पू नलवडे दरवर्षी करतोय. आणि तो पप्पू मात्र आणि त्यावेळेस दिवाळीत तो सीझन असतो. नक्कीच सर, त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण शहराच्या खेळाडूंना किंवा इथल्या क्रिकेट खेळाडूंना एक स्टेज मिळू शकतं. चला लवकर थोडस फिल्डिंग टीमला विनंती की वेळेचा वापर योग्य करायचं. परंतु खेड्यागावातील खेळाडूंना एक स्टेज निर्माण करून देण्याचा त्याचा मानस आणि त्याची इच्छा या ठिकाणी निश्चितप्रमाणे त्या ठिकाणी तो पूर्ण करत आहे. त्याचं मी क्रिकेट रसिक या नात्यानं त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. अमोक सर, समय किसी का इंतजार नहीं करता है, समय बहुत इंपॉर्टेंट है. आप समय पर मैचेस अगर खिलाएंगे तो दूसरे मैचेस को, दूसरे टीम को भी ज्यादा ओवर्स खेलने देखने मिलेगा. और बिल्कुल मैच अगर थोड़े से ज्यादा ओवर्स के होते तो मैच देखने लायक होते हैं. तो अगर कम ओवर के मैच होंगे तो उसमें बिल्कुल रिस्क बहुत होता है. सर, सामन्याला सुरुवात या ठिकाणी धीरज भांजी गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, स्वतः गोलंदाजी मार्क मध्ये डिफेंड करतोय. कुठलीच धाव या ठिकाणी घेऊ देत नाहीये. 11 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. आणि हा देखील गोलंदाज पंकज पाटील सर, हा देखील गोलंदाज दररोज याच विकेटवर प्रॅक्टिस करतो. धीरज भांजी. आणि धीरज म्हणला की थांब बाबा, धीराने मार. आणि हा चेंडू हळू पद्धतीने खेळला गेलाय. आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे 28 धावा. परत एकदा धीरज भांजी टू आशिष. फुलटॉस चेंडू होता, स्लोअर वन टाकलेला होता. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये थोडंफार या ठिकाणी आपल्याला ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहतोय प्रदीप कडून. चांगला प्रयत्न होता त्याचा, परंतु चेंडू चाकमा देत सरळ सीमा पार, खणखणीत दमदार चौकार. ये ऐसी ही गलती आपको बिल्कुल ऐसी ही गलतियां, जब आप गलती करते तो उसकी बिल्कुल सजा भी मिलेगी. आगे जाकर एक एक रन क्रिकेट पे काफी इंपॉर्टेंट माना जाता है. नजर हटी, दुर्घटना घटी. जहां पर 1 होना चाहिए वहां पर 4 चले गए. नक्कीच सर, जे धावा आपण वाचवू शकतो संघासाठी आणि तेच धावा निश्चितप्रमाणे विजयाची मोहर लावून जाऊ शकतात. एक एक धाव अतिशय महत्वाचे. परत एकदा धीरजची सुरक अशी गोलंदाजी, थोडीशी अपील. या ठिकाणी पंचावर कुठलाच असर नाहीये आणि निर्धाव चेंडू जात असताना एका चौकारानंतर कमबॅक करताना आपण पाहतो धीरजला. सर, अतिशय सामना अटीतटी आणि रोमांचक परिस्थितीमध्ये जाताना आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे 9 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. आता समीकरण आपण पाहतो 9 चेंडू आणि 24 धावा. या ठिकाणी गोलंदाज धीरजचा स्लोअर चेंडू, फसवा चेंडू टाकला गेलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतो चेंडू, मात्र फिरकी मारतोय. विकेट किपर इथं अपील करतोय. ही अपील मात्र मला वाटतं या ठिकाणी काही तिथे दोन्ही खेळाडूंमध्ये चर्चा आपण रंगताना पाहतोय. असं तर चर्चा, चाय पे चर्चा, क्रिकेट पे चर्चा मैदान में होती है. नक्कीच सर, खरंच और कभी कभी पंकज पाटिल सर, चर्चे पे खर्चा भी होता है वहां पर. नक्कीच सर, धीरजचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अतिशय दबावामध्ये गोलंदाजी कशी करायची आहे या ठिकाणी उत्तम उदाहरण देत असताना धीरज भांजी तो आशिष. आता मात्र आशिषने पुरेपूर समाचार घेतलेला आहे. चेंडू उत्तुंग असा षटकार खेचलेला आहे. या बिग बॅश लीगचा बिग षटकार आहे. नक्कीच सर, आज के सुबह से जितने मैचेस आपने देखे इस मैच में सब फुल. बैकफुट पर चली जा रही है, कहीं जाकर फ्रंट फुट पर आने की कोशिश करती हुई. अभी भी मैच में इस छक्के ने जान डाली है. 7 गेंदे और जीतने के लिए 18 चाहिए. जे की 2 चेंडू शिल्लक होते धीरज भांजीचे. अतिशय उत्कृष्ट चेंडू टाकले होते चारी हे.
परंतु शेवटच्या 2 चेंडूवर पुरेपूर असा समाचार घेतलेला होता आशिष मायाचार्यनं, जे की या स्पर्धेतला अतिशय बिग षटकार, अतिशय लांब असा षटकार खेचला होता. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे 12 धावा. आखरी 6 गेंद्यावर जीत निघली आहे. बजरंग संघाचे कॅप्टन, जय बजरंग संघाचे कॅप्टन, लवकर या, टॉस होईल पुढच्या सामन्याचा. पहली गेंद पौरों के पास आई, खराब गेंद, इस बार आक्रामक प्रहार लगा दिया. गेंद आगे बिल्कुल पहले टप्पे पर निकलती गेंद तीसरे अंपर की ओर दांत मांगी जा रही है बीमर गेंद के लिए, और बॉलर है वहां पर राहुल राऊत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पंचाकडे दाद मागितलेली आहे, जे की हाईट नो बॉल साठी दाद मागितलेली आहे. पाहूया या ठिकाणी तिसरे पंच या ठिकाणी आपला हा निर्णय पाहत आहेत. तो ये फेयर डिलीवरी है, ये गेंद बिल्कुल फेयर डिलीवरी है. बिल्कुल जब गेंद ऊपर से जरूर आई लेकिन नीचे लैंड हो रही थी, नीचे से गेंद को मारा इस बार. या ठिकाणी 4 धावा पंचांनी दिलेल्या आहेत. जे समीकरण होतं 6 चेंडू मध्ये 12 धावांचे, आता मात्र ते समीकरण येऊन थांबलेलं आहे 5 चेंडू 8 धावा. आणि स्ट्राईकवर सज्ज आहे रवी. रवीचा सुंदर असा प्रयत्न स्टेजच्या दिशेने खेळून काढलेला. रणजित धावतो चेंडूवर, 1 धाव निश्चितप्रमाणे पूर्ण करत आहेत दोन्ही फलंदाज, आणि 1 धावाच्या साथीने 68 या धावसंख्येवर संघ पोहोचलेला आहे, जे की चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावा काढायच्या आहेत 7. आणि यानंतर होणारा हा सामना, या सामन्यामध्ये जो संघ विजयी असेल तो संघ आणि बजरंग क्रिकेट संघाचे संघनायक विकास पवार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं. पुढचा चेंडू, ओ जोरात मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू गेला विकेट कीपर करे. अभी भी मैदान में संघर्ष जारी है. संघर्ष का नाम होता है लड़ना, संघर्ष का नाम होता है भिड़ना. लड़ेंगे भिड़ेंगे लड़ेंगे तब जाकर आप जीत सकते हैं. जीतना हो तो आपको मैदान में कुछ करना होगा वहां पर, चाहे गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी होगी, चाहे बल्लेबाज को बड़ा स्ट्रोक खेलना होगा वहां पर. 3 चेंडू 7 धावा. पाहूया काय होतं या चेंडूवर. नक्कीच सर, कर्णधाराचा सामना करण्यासाठी कर्णधार सज्ज आहे. पाहूया दोन्ही कर्णधार आपल्या संघासाठी काय योगदान देते. औरों के पास आई, इस बार गेंद को लॉफ्टेड स्ट्रोक, नीचे खिलाड़ी पकड़ा जाए, कैच वहां पर, कैच पकड़ा वहां पर. ये कहीं जाकर पंकज जी, ये कैच पकड़ा या मैच पकड़ा, आगे जाकर पता चल सकता है. ये क्या ये कैच पकड़ा है कि मैच पकड़ा है, ये आने वाला वक्त बताएगा. सौरभ छत्री या ठिकाणी बॉल टाका आलाय सर. बॉल तो नए खिलाड़ी वहां पर जाएंगे. सौरभ छत्री, इम्पैक्ट प्लेयर को आप देखना है क्या इम्पैक्ट तारी खेल सकते हैं. दोनों चेंडू आणि 7 धावा बनवायच्या. जुना बॉल, इम्पैक्ट प्लेयर का इशारा दिया जाता है. गणेश गायकवाड़ मैन फॉर्म, बिल्कुल बहुत जाने माने अंबर है, बिल्कुल गणेश गायकवाड़, उनके साथ में स्वप्निल काकड़े सर, अंबर की जोड़ी हम मैदान में देख रहे हैं. आखिरी 2 गेंदे और जीतने के लिए 7 चाहिए. वैसे तो बल्लेबाज विकेट पर है और 7 देकर मिलकर 7 बनाना है. नक्कीच सर, एक चांगले समीकरण आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांना एकमेकाची साथ द्यायची आहे आणि या 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पाहूया हे समीकरण कितपत या ठिकाणी योग्य ठरणार आहे. आणि गोलंदाज राहुल सज्ज होतोय पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 2 चेंडू 7 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ राहुल साठी सज्ज होतोय. बॅटचा बॉलचा संपर्क झाला आणि एसटी कडे या ठिकाणी चेंडू गेला होता आणि बाईची एक सिंगल धाव येते.
22च्या रूपामध्ये एक धाव मिळाली आहे निश्चितप्रमाणे. आता मात्र इथं हृदयाचा प्रेक्षकांच्या हृदयात ठोका चुकेल, कारण जर इथं आपल्याला एक चेंडू आणि एक षटकार जर आला तर मॅच विजय होईल. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग टीम? चला, बॅटिंग टीमने वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. चला का सौदागर सरांना मात्र आज इथं थोडस दुसरं काम लागलंय. फेअर डिलिव्हरी. चला तुरंत बता की ये डिलिव्हरी फेअर है. बाबा शेवटचा चेंडू 6 धावा. धक धक करने वाला मैच, हाई वोल्टेज मैच चलता हुआ. जिन लोगों को दिल की बीमारी, हार्ट अटैक के पेशेंट तो ऐसे मैच मत देखिए. आवाज मेरी कानों तक पहुंचेगी. वहां पर हृदयाचा ठोका शुक्रवार सामना चल रहा है. एक चेंडू 6 धावा. क्या होगा क्या नहीं होगा, जो भी होगा मंजूर खुदा होगा वहां पर. क्या बात है सर, बहुत बढ़िया. एक चेंडू 6 धावा. लेकिन खुदा भी आपके पास जब होता है तो वो खुदा खुश होने के लिए आपको करना पड़ेगा वहां पर. भैया एक चेंडू 6 धावा, एक गेंद 6 रन. बल्लेबाज जितने प्रेशर में उतने गेंदबाज भी प्रेशर में होंगे. लेकिन राहुल राउत तैयार है. इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बॉलर के पीछे चली जा रही है. लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंददार चला. लाल मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय, नाणेफेक करून घ्यायचंय या सामन्याचा. चला राहुल सर आपली टीम घेऊन इकडे या लगेच. आम्हाला तुम्हाला सामनावीरचा पुरस्कार देखील दिला जाईल आणि त्याचबरोबर टॉस देखील होईल.